आता आपण बघूयात महाराष्ट्र सुपरफास्ट। यवतमाळच्या उमरी इथल्या क्रांती दिनानिमित्त ऐतिहासिक हुतात्मा स्मारकावर स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजारोहण करून शहीद कुटुंबियांच्या पाल्यांचा सन्मान केला। नंदुरबार जिल्ह्यात विश्व आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। जिल्ह्यात तब्बल 35 ठिकाणी पारंपरिक मिरवणुका काढण्यात येणार असून आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक शस्त्रांसह या मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला। भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। शहरातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करत आपल्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे। हिंगोली शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेसह आदिवासी कला संस्कृती आणि परंपरांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। मिरवणुकीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आदिवासी दिन उत्साहात साजरा केला। राठोड यांनी पोडावरील चावडीत आदिवासी दैवतांचं दर्शन घेऊन पारंपरिक आदिवासी नृत्य केलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केली आहे। अर्थ खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळेल असं वाटत नाही, पण अर्थ खात्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत। भाजपकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद कमी केली जाते असा आरोपही रोहित पवारांनी केला। दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यावर प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी सल्लागाराशिवाय नव्हती, फक्त अजित पवारांना अरोरा नावाचा सल्लागार कधीच नको होता असा दावा रोहित पवारांनी केला। प्रशांत किशोर हे सुनील तटकरेंना आवडणारे सल्लागार नाहीत म्हणून ते बोलतायत का असा सवाल करत रोहित पवारांनी टीका केली आहे। नाशिक पुणे रेल्वेसाठी प्रयत्न सुरू असून विरोधकांचं चक्काजाम आंदोलन कशासाठी असा सवाल विखे पाटलांनी केलाय। इथल्या रेल्वे प्रकल्पाच्या पुनर्अभ्यासासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली असून त्याचा अहवाल महिन्याभरात अपेक्षित असल्याचं विखे पाटील म्हणाले। मुंबई गोवा महामार्गावरील पाहणी दौऱ्यावरून शेलारांनी राज ठाकरेंना सवाल केलाय। उद्धव ठाकरेंच्या काळात कामाला दिरंगाई झाली, याबाबत राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारणार का असा सवाल शेलारांनी केलाय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मुदतवाढ नाही, मराठी न येणाऱ्या चालकांवर 18 तारखेपासून कारवाई करण्यात येणार। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावी यासाठी 105 दिवसाची मुदत देण्यात आली होती। ही मुदत येत्या 15 ऑगस्टला संपत असून यानंतर कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई होणार असल्याचं परिवहन मंत्री सरनाईकांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावर नोकरी देण्याचं सांगत काही अर्ज भरून घेतले होते, मात्र परीक्षेच्या वेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला। परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे DGCA कडून परीक्षा घेण्याची कुठलीही परवानगी नसल्याचं पुढे आलंय। संबंधित कंपनीने नोकरीचा आमिष दाखवत शेकडो तरुणांना गंडा घातला। गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठं यश मिळालंय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता करापोटी रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून 7 कोटी रुपयांहून अधिक रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे कोकणातील धबधबे प्रवाहित झालेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात धबधब्यांची साखळीच अवतरली आहे। वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावरील काचेचा पूल हे पर्यटकांचं आवडतं स्थळ आहे। धबधब्यावरील काचेच्या पुलावरून निसर्ग न्याहाळणं हा एक सुखद असा अनुभव आहे। हा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे सहभागी झाले होते। ठिकठिकाणी उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा काढत त्यांनी घोषणाबाजी केली। कोल्हापुरात लिंगायत समाजानं आंदोलन केलं। लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्या या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। दरम्यान या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं आहे। चंद्रपुरातील अंमलनाला धरणाचं पाणी हिरवं झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान नागरिकांनी धरणाचं पाणी पिण्यासाठी वापरू नये असं आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आलं।
वाशिमच्या रिसोड शहरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शाळा महाविद्यालयांच्या 50 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, जाहिराती करणाऱ्या 17 जणांवर कारवाई करत बाणपट्ट्या सील करण्यात आल्या. तसंच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. जालन्यात बांधकाम कामगार उपायुक्तांना परतूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करत 1,79,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. वाशिमच्या शिरपूर मालेगाव मार्गावर भीषण अपघात झाला. 2 रिक्षांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत 4 जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. जळगावच्या ममुराबाद इथे महावितरणच्या खांबावरील विजेची तार तुटून पडल्यानं बैलाचा मृत्यू झालाय. बैलाच्या मृत्यूनंतर शेतकरी महिलेनं मोठा आक्रोश केला. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल यामुळे संताप व्यक्त केला जातोय. पुणे शहरामध्ये स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे महिलांच्या स्वच्छतेचा प्रश्न आणखी गंभीर झालाय. तर पुण्यातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरात स्वच्छतागृह शोधण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मंतर भीमाशंकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी पाण्याचं डबकं साचल्यानं अपघातांचा मोठा धोका. महाबळेश्वरला यंदा विक्रमी पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये 20 जून ते 5 ऑगस्ट या 40 ते 45 दिवसांच्या कालावधीत 5,000 मिलीमीटरचा टप्पा ओलांडला. महाबळेश्वर नगरपालिकेकडील नोंदीतून ही माहिती पुढे आली. जोरदार पावसामुळे सिंधुदुर्गातील सावडात धबधबा ओसंडून वाहतोय. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना खुणावतोय. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. 30 ते 35 फुटावरून धबधबा कोसळतो. रायगड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली आहे. त्याचबरोबर आज विकेंड असल्यानं अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरलेत. अलिबागसह किंग, नागाव, मुरुडचे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली. बचे कंपनीसह सर्वच जण बीचवर वाळूत आणि लाटांवर खेळताना मौजमजा करताना दिसतात. साताऱ्यातल्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात रोहित पक्ष्यांचं आगमन झालंय. या देखण्या आणि परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींना कमालीची उत्सुकता आहे. बामनोलीच्या त्रिवेणी संगमावर पक्षी पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी उड्डाणपुलाखाली एका खासगी कंपनीच्या बसनं अचानक पेट घेतला. खासगी कंपनीची बस भोसरीच्या उड्डाणपुलाखालून जात असताना बसमधून अचानक धूर बाहेर पडू लागला. बसमधून दूर बाहेर पडत असल्याचं लक्षात येताच बस चालकानं प्रसंगावधान दाखवत बस थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात अन्न औषध प्रशासन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4,84,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या कारवाई दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात पिस्तूल विक्रीचं नेटवर्क उभं करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. शंभा चौकातील 25 वर्षीय उमर दुर्राणी याच्यावर पिस्तूल विक्रीचा एजंट तयार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 4 अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मितीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत देशी, विदेशी तसंच गावठी दारू विक्री प्रकरणी तब्बल 162 गुन्हे दाखल करण्यात आले असून 169 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकवून खासगी कंपनीतील 40 वर्षीय अधिकाऱ्याला एका महिलेने 1,39,81,000चा गंडा घातला. या प्रकरणी मुंबईतील 35 वर्षीय महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्या संपर्कात न राहिल्यास, पैशांची मागणी पूर्ण न केल्यास खासगी फोटो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यासह बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी या महिलेने दिली. 71 वर्षीय वृद्ध महिलेची 4,50,000 रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. या प्रकरणात अटक होऊ शकते असं सांगत वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचं भासवत महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 25 कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवत लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून 30,10,000 रुपये उकळल्याचा प्रकार पुढे आलाय. विविध शासकीय शुल्कांच्या नावाखाली आरोपींनी रक्कम घेतली, मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी सहार पोलीस 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर शहरातील टॉवर टेकडीजवळ जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी कारवाई करत जुगार खेळणाऱ्या तब्बल 19 जणांना ताब्यात घेतलं. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम असा एकूण 40,000चा मुद्देमाल जप्त झाला.